महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होवो, पाऊस पडो, असे साकडे तुकाराम बाबा महाराजांकडून जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील दानम्मा देवीला घालण्यात आले आहे. तुकाराम बाबा महाराज यांनी लोटांगण घालत दानम्मा देवी मंदिराला प्रदक्षिणा घालत वरुण राजा प्रसन्न हो असे साकडे घातले आहे. यावेळी मंदिरामध्ये आरती देखील करण्यात आली. तसेच देवीच्या बरोबर निसर्ग संवर्धनाची साध म्हणून तुकाराम बाबा महाराजांकडून 1000 झाडे लावण्याचा शुभारंभ दानम्मा देवी परिसरामध्ये वृक्षारोपण करून करण्यात आला. आज गुड्डापूर या ठिकाणी श्री दानम्मा देवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे. आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही. म्हणून दानम्मा देवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण गाठलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामधील जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्र असतील, सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे. पाण्यावरून जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे. जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे. दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले आहे. दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय. म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं. निस्ता एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं, म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतो आहे. आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केले. झाडं आम्ही आणलेले, आता झाडं लावून देवीला साकडं घालतो आहे. म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे. आणि झाडं जगली तर पाऊस पडेल. ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत. बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागलेत. झाडं कटाकट तोडले जात आहेत. ह्याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत. पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच, झाडं तेच, ह्या वर्षी लावलेलं खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाडं राखलं जातं. असं न करता झाड 100% जगलं पाहिजे. याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत. ते प्रत्येक गावागावामध्ये, भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. बाबांनी जो आज उपक्रम जो दाखवला की पाऊसच पडत नाही, जून महिना संपण्यात आला, तर आज भक्तांसाठी त्यांनी जी हाक घातली आहे, जी आवाज दिला आहे दानम्मा मातेला की हे आई जगदंबे, माझ्या लेकरांसाठी, शेतकरी राजांसाठी मेघगर्जना होऊ दे, असं आज त्यांनी साकडं घालून आणि लोटांगण घालून देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आरती करून त्यांनी आज सिद्ध केलं की भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती सर्वात श्रेष्ठ असते. कितीही पैसा असला तरी भक्ती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी आज बाबांना म्हणजे साथ द्यावी आणि बाबांना आज भरून देवीने पण आशीर्वाद दिला. तर मी एकच म्हणणार आहे की देवीकडे आपण सगळ्यांनी साकडं घालायचं की आई जगदंबे, ह्या दुष्काळमध्ये तुझी साथ आम्हाला सगळ्यांना राहू दे. मग सगळ्यांनी म्हणा बरं, रामकृष्ण हरी.